YouTubeवर सध्या एआय थंबनेलचा एवढा ट्रेंड वाढलेला आहे. पूर्वी जे थंबनेल आपण मॅन्युअली बनवायचो त्याला 2-2, 3-3 तास जायचे. पण आता तेच थंबनेल बनवायला अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये थंबनेल बनून तयार होत आहे. त्यामुळे जो तो एआय थंबनेलचा उपयोग करतो आहे. पण एआय थंबनेल बनवताना किंवा एआय थंबनेलचा उपयोग करताना खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता कालच मी अल्टर्ड कंटेंट बद्दलचा एक व्हिडिओ टाकला होता. अल्टर्ड कंटेंट आता एआय कंटेंट झालेलं आहे. ते देखील YouTubeने खूप सोपं करून दिलेलं आहे. कारण की अल्टर्ड कंटेंट नेमकं काय आहे, ते कशाप्रकारे येस करायचं, नो करायचं ना, क्रिएटर्सना माहिती नव्हतं. त्यामुळे खूप गोंधळ उडालेला होता आणि तो गोंधळ कमी करण्यासाठी किंवा तो गोंधळ जो आहे नाहीसा करण्यासाठी अल्टर्ड कंटेंट किंवा सिंथेटिक कंटेंट यालाच YouTubeने आता एआय कंटेंट हे नाव दिलेलं आहे. त्या अल्टर्ड कंटेंटमध्ये येस करायचं की नो करायचं जेव्हा आपण एआयचे थंबनेल यूज करतो, त्याचबरोबर एआय थंबनेल वापरताना किंवा एआय थंबनेल बनवताना कोणती काळजी घ्यावी लागेल, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, YouTubeच्या पॉलिसीज काय म्हणता आहेत थंबनेलच्या, हे सगळं जे आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जो काही गोंधळ असेल की अल्टर्ड कंटेंट किंवा एआय कंटेंट मध्ये येस करायचं की नो करायचं, थंबनेल बनवताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी लागेल, कारण थंबनेल खूप महत्वाचा भाग आहे, खूप महत्वाचा पार्ट आहे तुमच्या YouTubeच्या करिअरमध्ये, तुमच्या YouTubeच्या ग्रोथ मध्ये. त्याचबरोबर YouTubeच्या पॉलिसीज काय बोलतात, थंबनेलसाठीच्या YouTubeच्या पॉलिसीज वेगळ्या आहेत, त्या तुम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण की जर त्या पॉलिसी तुम्ही समजून नाही घेतल्या ना, पुढे जाऊन चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतं, चॅनल मॉनिटाईज होणारच नाही किंवा मग चॅनल YouTube डिलीट करू शकतं. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे थंबनेल बाबतच्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सगळं जे काही आहे आपण समजून घेणार आहोत व्यवस्थितरित्या. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जे काही प्रश्न असतील, जे काही गोंधळ असेल, तो गोंधळ नाहीसा होईल. ते प्रश्न तुमचे जे आहेत त्यांची उत्तर तुम्हाला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या. कारण की तुमच्यापर्यंत मी असेच महत्त्वाचे व्हिडिओज नेहमी आणत असते. कारण की या ज्या छोट्या टेक्निकल गोष्टी आहेत YouTubeच्या, तुमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत, तुमच्या करिअरसाठी खूप महत्वाच्या आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊया की थंबनेल पॉलिसी काय म्हणते ते. थंबनेल पॉलिसी YouTube मधली खूप महत्वाची पॉलिसी आहे. यावरती मी ऑलरेडी व्हिडिओज बनवलेले आहेत. पण जे माझे नवीन सबस्क्रायबर्स आहेत, जे नवीन क्रिएटर्स आहेत YouTubeवर, ज्यांनी नुकतंच काम सुरू केलेलं आहे, त्यांच्यासाठी खूप महत्वाचा विषय आहे. ज्यांनी थंबनेल पॉलिसी बद्दल कधी वाचलं नसेल, कधी ऐकलं नसेल, त्यांनी देखील हा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा. तर थंबनेल पॉलिसी जी आहे YouTubeची खूप महत्वाची पॉलिसी आहे. थंबनेल पॉलिसीमध्ये YouTube स्पष्ट सांगतं की क्लिक बेट थंबनेल नाही वापरायचे. पूर्वी क्लिक बेट थंबनेल सर्रास लोक वापरायचे. आता क्लिक बेट म्हणजे काय? थंबनेल मध्ये वेगळं काहीतरी असतं आणि व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी असतं. म्हणजे थंबनेलचा आणि त्या व्हिडिओच्या मॅटरचा किंवा त्या व्हिडिओच्या मथळ्याचा काहीही संबंध नसतो. जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल मॉनिटायझेशनसाठी पाठवता, रिव्ह्यूसाठी पाठवता, तर सगळ्यात पहिल्यांदा YouTube जे आहे ते तुमचं थंबनेल चेक करतं. आपण जेव्हा एखाद्याचं चॅनल ओपन करतो त्यावेळेस सगळ्यात पहिलं आपलं इम्प्रेशन असतं ते थंबनेलचं असतं, बरोबर? तसंच जेव्हा तुम्ही तुमचं चॅनल सगळ्यात पहिल्यांदा मॉनिटायझेशनसाठी पाठवता, रिव्ह्यूसाठी पाठवता, त्यावेळेस YouTube अगोदर तुमचे थंबनेल्स चेक करतं. थंबनेलमध्ये तुम्ही काय लिहिलेलं आहे, क्लिक बेट तर नाहीये ना, मग थंबनेल आणि व्हिडिओ यांचा मेळ तर बसतो आहे ना. म्हणून थंबनेल जेव्हा तुम्ही यूज करता आहात तेव्हा ही गोष्ट लक्षात घेणं खूप महत्वाची आहे की क्लिक बेट न करता तुम्ही थंबनेल बनवा. म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याच रिलेटेड थंबनेल असलं पाहिजे. आणि जर असं नसेल तर मग तुमचं चॅनल जे आहे YouTube मॉनिटाईज करणार नाहीच. पण जर वारंवार हे उल्लंघन होत असेल तर चॅनल जे आहे ते YouTube बॅन देखील करू शकतं, टर्मिनेट देखील करू शकतं. दुसरी गोष्ट आहे थंबनेल क्लोनिंग टाळा. आता थंबनेल क्लोनिंग काय आहे? एकसारखे थंबनेल वारंवार थोड्याफार फरकाने सेम थंबनेल लावू नका. सेम थंबनेल, सेम क्लोनिंग केल्यामुळे चॅनल तुमचं कधीच मॉनिटाईज होणार नाही, लिहून घ्या. कारण की YouTubeची पॉलिसीज म्हणते आहे जर तुम्ही असे स्पॅम थंबनेल्स, क्लोनिंग वाले थंबनेल्स म्हणजे एखाद दोन फरकाने, एखाद दोन शब्दांच्या फरकाने जर तुम्ही सेम थंबनेल लावत असाल ना, तर चॅनल कधीच मॉनिटाईज होणार नाही. आपल्या सबस्क्रायबर्स बरोबर हे झालेलं आहे. पूर्ण ओरिजिनल कंटेंट आहे, अजिबात कुठेही बाहेरचा कंटेंट नाहीये किंवा कुठेही बाहेरून घेतलेला कंटेंट नाहीये, पूर्णतः ओरिजिनल कंटेंट आहे. तरी देखील सेम थंबनेलमुळे चॅनल मॉनिटाईज झालं नाही.
मॉनिटायझेशनला गेल्यानंतर, रिव्ह्यू झाल्यानंतर चॅनल जे आहे मॉनिटायझेशन मधून बाद झालेला आहे. त्या व्यक्तीचा तो काही कंटेंट होता तो पूर्णपणे त्या व्यक्तीचा कंटेंट होता. पण सेम थंबनेल असल्यामुळे युट्यूबला असं वाटू शकतं की आतला जो मॅटर आहे किंवा आतला जो मथळा आहे, आतला जो व्हिडिओ आहे तो देखील सेम असेल. कोणत्याही प्रकारे ओरिजिनल कंटेंट नसेल. त्यामुळे थंबनेल बनवताना ही काळजी नक्की घ्या. कोणत्याही प्रकारचे व्हायलेन्स वाले थंबनेल, हिंसावाले थंबनेल, त्यानंतर त्यामध्ये पैशांचा उल्लेख असलेले थंबनेल बनवू नका. हे जे आहे युट्यूबच्या पॉलिसीमध्ये नाही बसत. यामुळे तुमच्या चॅनलला धोका होऊ शकतो. आता पैशांचे थंबनेल म्हणजे काय, तर तुम्ही थंबनेलमध्ये सांगत आहात की तुम्हाला एवढे पैसे मिळणार आहेत. तुम्ही एकदम कॉन्फिडंट आहात, 100% तुम्ही ऑडियन्सला सांगत आहात की तुमच्याकडे तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला किंवा जर तुम्ही ही लिंक ओपन केली किंवा मग तुम्ही जर हा गेम खेळलात तर तुम्हाला एवढे पैसे मिळतील. तर हे जे आहे युट्यूबच्या थंबनेल पॉलिसीमध्ये नाही बसत. युट्यूबला वाटतं की तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहात. तुमचा तो व्हिडिओ टेकडाऊन केला जाऊ शकतो किंवा मग तुमचं चॅनलच टेकडाऊन केलं जाऊ शकतं युट्यूबवरून. तर ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत थंबनेल बाबतच्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जर या चुका करत असाल तर आत्ताच थांबा. तुम्ही जर या चुका केल्या असतील, चॅनल मॉनिटायझेशनला पाठवायचं असेल तर नक्की चेक करा की तुमचे थंबनेल जे आहेत सेम तर दिसत नाहीयेत ना. तुमच्या थंबनेलमध्ये अशा प्रकारे कोणतीही मिसलिडिंग करणारी गोष्ट तर नाहीये ना किंवा क्लिक बेट तर नाहीये ना. हे सगळं चेक करा आणि त्यानंतरच चॅनल जे आहे ते मॉनिटायझेशनच्या रिव्ह्यूसाठी पाठवा. कारण की एकदा मॉनिटायझेशनला गेल्यानंतर युट्यूब पूर्ण चॅनल चेक करतं आणि मग एखाद दोन छोट्या गोष्टी देखील युट्यूब पकडतं आणि पुढचा जो काही त्रास असेल तो वेगळाच असतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत नक्की लक्षात ठेवा. चॅनल चेकिंगला गेल्यानंतर किंवा चॅनल मॉनिटायझेशनच्या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर युट्यूब काय चेक करतं हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा. यावर देखील मी नक्कीच व्हिडिओ बनवेन. हे की एआयचे थंबनेल वापरायचे की नाही वापरायचे. आता एआयचे थंबनेल पूर्ण दुनिया वापरते आहे. सर्रास छोट्यातला छोटा क्रिएटर असू दे किंवा मोठ्यातला मोठा क्रिएटर असू दे, एआयचे थंबनेल वापरत आहे आणि वापरायलाच पाहिजे. कारण की युट्यूब देखील या गोष्टीला प्रोत्साहन देत आहे. युट्यूबने स्वतःचा एआय तयार केलेला आहे, ज्यामधून तुम्ही आता YT क्रिएट मधून एआयचे शॉर्ट्स बनवत आहात. त्यामधून तुम्ही एआय थंबनेल देखील बनवू शकता. युट्यूब स्वतः आपल्या क्रिएटर्सना प्रोत्साहन देत आहे, कारण की त्यामुळे वेळेची देखील बचत होते. त्याचबरोबर तुमचं काम देखील सोपं होऊन जातं आणि काहीतरी क्रिएटिव्ह त्यामधून तयार होतं. तर नक्कीच तुम्ही एआय थंबनेल जे आहेत ते बनवू शकता. पण एआय थंबनेल बनवताना देखील पुन्हा तीच काळजी घ्यायची आहे. मिसलिडिंग वाले थंबनेल असता कामा नये. कोणत्याही प्रकारे लोकांची दिशाभूल करणारे थंबनेल असता कामा नये. हिंसावाले थंबनेल असता कामा नये. व्हायलेन्स वाले थंबनेल असता कामा नये. बेसिकली थंबनेल आणि व्हिडिओ जो आहे तो सेम असला पाहिजे. म्हणजे व्हिडिओमध्ये वेगळं काहीतरी सांगितलेलं आहे आणि थंबनेलमध्ये वेगळं काहीतरी सांगत आहात असं नसलं पाहिजे. कारण की युट्यूब वारंवार आपले चॅनल्स जे आहेत नेहमी रिव्ह्यू करत राहतं, नेहमी चेक करत राहतं. तुम्ही कितीही लपवण्याचा प्रयत्न केलात तरी देखील युट्यूबच्या लक्षामध्ये ते केव्हा ना केव्हा तरी येतच. सो एआय थंबनेल बनवताना तुम्हाला या काही गोष्टी ज्या आहेत ते लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यानंतर छोट्या मुलांच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही थंबनेल बनवत आहात त्यावेळेस देखील तुम्हाला खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. छोट्या मुलांचे थंबनेल बनवताना विशेष काळजी घ्या. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूडिटी नसली पाहिजे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारे ते लहान मुलांना लागलेलं आहे किंवा काहीतरी झालेलं आहे किंवा त्यांच्याबरोबरचे स्टंटचे थंबनेल नका बनवू. यामुळे चॅनलला धोका होऊ शकतो. कारण की किड्स पॉलिसी युट्यूबने खूप जास्त स्ट्रिक्ट केलेली आहे. तर एआय थंबनेल बनवताना तुम्ही या गोष्टीची काळजी नक्की घ्या. आणि आता राहिला प्रश्न, जेव्हा आपण एआय थंबनेल बनवतो त्यावेळेस अल्टर्ड कंटेंट किंवा एआय कंटेंटला येस करायचं की नो करायचं. कारण की आपण तर एआयचा यूज केलेला आहे, तर मग अल्टर्ड कंटेंटला येसच करावं लागेल. तर असं नाहीये. एआय थंबनेल बनवल्यावर देखील तुम्ही अल्टर्ड कंटेंटला नोच करा, येस करू नका. कारण की अल्टर्ड कंटेंट किंवा एआय कंटेंटचा अर्थ जो आहे यूट्यूबमध्ये पूर्णतः वेगळा आहे. त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, ज्यावेळेस तुम्ही एखादी व्यक्ती ती व्यक्ती जी नाहीये त्या व्यक्तीकडून काहीतरी खरं बोलवून घेत आहात. त्या व्यक्तीने ते पूर्वी कधीही बोललेलं नाहीये किंवा मग एखादी खोटी घटना वास्तववादी करून सांगत आहात किंवा मग एखादी गोष्ट जी आहे ती घडलेलीच नाहीये पण तिला तुम्ही एकदम रिअलिस्टिक बनवून लोकांपर्यंत पोहोचवत आहात एआयच्या मदतीने. त्यावेळेस तुम्हाला त्या अल्टर्ड कंटेंटला किंवा एआय कंटेंटला येस करायचं आहे. त्यामध्ये कोणते पॉईंट्स आहेत मी 2 दिवसांपूर्वीच व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की चेकआउट करा. म्हणजे तुम्हाला कोणत्या पॉईंट्सला येस करायचं आहे किंवा कोणत्या पॉईंटला नो करायचं आहे ते समजेल. पण महत्त्वाचा भाग हा आहे, ज्या वेळेस तुम्ही
AIचे थंबनेल बनवत आहात किंवा AIच्या मदतीने थंबनेल बनवत आहात, त्यावेळेस तुम्हाला अल्टर्ड कंटेंटला किंवा AI कंटेंटला नोच करायचं आहे, येस करायचं नाहीये. तर आय होप तुमचं थंबनेल बाबतीमधल्या ज्या काही शंका असतील किंवा तुमच्या अल्टर्ड कंटेंटच्या थंबनेल बाबतीमधल्या ज्या काही शंका असतील त्या शंकांचं निरसन झालं असेल. तरी देखील अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून नक्की सांगा. कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल ते देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप देखील द्या. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.